पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी, सुखसमृद्धी संसारासाठी श्रद्धेने वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या माझ्या सर्व ताईंना, मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माता सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात सुखशांती, समृद्धी, अखंड सौभाग्य घेऊन यावेत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा 2026 जवळ आली आहे. तर या वटपौर्णिमेला 2 रंगाच्या साड्या चुकूनही घालू नका, नाहीतर पूजेचे फळ मिळणार नाही. ही चूक चुकूनही करू नका. सौभाग्यवती स्त्रियांना वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे, काय टाळावे, सौभाग्यवती स्त्रियांनी कोणता साज शृंगार करावा, कोणता साज शृंगार करणं टाळावं, सौभाग्यवती स्त्रियांनी काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, सर्वात आधी आपण आपल्या वटपौर्णिमा नेमकी कोणत्या दिवशी आहे हे पाहूया. वटपौर्णिमा 2026 29 जून की 30 जून यावर्षी पौर्णिमा 2 दिवसात येत आहे. अनेक महिला सध्या हाच प्रश्न विचारत आहेत, जर चुकीच्या दिवशी वडाची पूजा केली तर त्याचं व्रताचे फळ मिळेल का? पंचगणानुसार नेमकी योग्य तारीख कोणती? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण गोंधळ दूर करणार आहोत. तर मैत्रिणींनो, पुन्हा सर्वांचं मनामध्ये पहिला जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आली आहे? तर वटपौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची आहे, त्याची तारीख अचूक काय आहे? वटपौर्णिमा तिथी कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, चला जाणून घेऊया. सर्वप्रथम पौर्णिमा तिथीची वेळ जाणून घेऊया. 2026 मध्ये ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होत आहे आणि 30 जून रोजी पहाटे 5:26 समाप्त होत आहे. म्हणजेच पौर्णिमा तिथी 2 दिवसांमध्ये पसरलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वटपौर्णिमा 29 जूनला साजरी करायची का 30 जूनला? हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती सणासाठी ग्राह्य धरली जाते. 29 जूनच्या सूर्योदयाला पौर्णिमा तिथी चालू असेल, त्यामुळे महाराष्ट्रात वटपौर्णिमा 29 जून 2026 या दिवशी साजरी केली जाईल. मैत्रिणींनो, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असते, कारण या पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी वटपौर्णिमा आपल्या सौभाग्यवती स्त्रिया आनंदाने हा सण साजरा करतात. सौभाग्यवती स्त्रिया अत्यंत पवित्र वटपौर्णिमा आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभावं, सुखी संसारासाठी जन्मजन्मी हाच पती मिळावा, यासाठी सौभाग्यवती स्त्रिया अगदी आनंदाने आणि श्रद्धेने हे वटपौर्णिमेचे व्रत करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी वटपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या व्रतामध्ये वडाचे झाडाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून पतीला उत्तम आरोग्य, सुखसंपत्ती आणि सनातन मिळावी आणि अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेचे पावन व्रत करतात. मंडळी, ताईंनो, मैत्रिणींनो, सर्व स्त्रियांच्या मनामध्ये सर्वात जास्त पडणारा प्रश्न, वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणते रंग अशुभ आहेत, यंदाच्या वटपौर्णिमेला कोणते रंग अशुभ आहेत, ज्या रंगाची साडी चुकूनही घालू नये. तर बऱ्याच मैत्रिणींना हा देखील प्रश्न पडतो की वटपौर्णिमा 2026 कोणत्या रंगाची साडी घालावी. पंचगणनानुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमापर्यंत हे व्रत करायचे सांगितले जातात, पण बऱ्याच मैत्रिणींना हे शक्य नसतं. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास धरून सौभाग्यवती स्त्रिया हा सण साजरा करतात. वटपौर्णिमा 2026 वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया 16 शृंगार करतात. मंडळींनो, ताईंनो, मैत्रिणींनो, सर्वात जास्त पडणारा प्रश्न, वटपौर्णिमेच्या दिवशी साडी कोणती घालावी, वटपौर्णिमेला कोणत्या साडीचे शुभ रंग आहेत, वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन साडी घालावी का की जुनी साडी घातली तर चालते का? मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये काही धार्मिक कार्यरत असे काही शुभ रंग सांगितले आहेत. वटपौर्णिमा हे पावन आणि पवित्र व्रत आहे. यामध्ये शुभ रंगाची साडी घालायला हवी. तुम्ही अशुभ रंगाची साडी चुकूनही घातली तर तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक मैत्रिणींनी या दिवशी शुभ रंगच घालावे, म्हणजेच शुभ रंगाची साडी आवश्यक घालावी. मैत्रिणींनो, तुमचा दुसरा जो प्रश्न होता, नववधूंनी कोणती साडी घालावी, बघा,
ज्यांचं नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे ना, ज्या नववधू आहेत ना, म्हणजेच की नवीन नवरी आहेत ना, त्यांचा पहिला जो सण वटपौर्णिमेचा आलेला आहे, अशा नववधींनी कोणती साडी घालावी? बऱ्याचशा मैत्रिणींना असा प्रश्न पडतो. ज्या स्त्रियाचं नुकतंच लग्न झाले, म्हणजेच की नवीनच लग्न झालंय, नववधू आहेत, त्यांनी वटपौर्णिमेची पूजा करताना नवीन लग्न झालेले आहे ना, तर मग त्यांनी त्या नवीन नवरीची आहे ना, तर तो तुमच्या लग्नातला शालू आहे, म्हणजेच की लग्नाची साडी घालावी आणि तो साडी किंवा तो शालू घालूनच वटपौर्णिमेची पूजा करावी. मैत्रिणींना वाटतं की वटपौर्णिमेच्या पूजा करताना प्रत्येक मैत्रिणींना नवीनच साडी घ्यावी. पण जर तुमची आर्थिक परिस्थिती तुमची ऐपत असेल, तर तुम्ही नवीन साडी वटपौर्णिमेला दरवर्षी घेऊ शकता. जर तुमच्याकडे पैसे वगैरे काही अडचण असेल, तुम्ही नाही घेतली तरीही चालेल. वटपौर्णिमा दरवर्षी येऊ शकते, पण मंडळी परिस्थिती ही देखील बदलू शकते. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जुनी साडी घातली तरीही चालेल. जुनी साडी घालत असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन साडी घ्यावी किंवा जुनी साडी असेल तर पूजा करावी, असा कोणताही कठोर नियम नाही, आपली हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही साडी नवीन घेणार असाल किंवा जुनी साडी घालणार असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, साडी पूजेसाठी स्वच्छ नीटनेटकी साडी परिधान करावी. आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे अत्यंत पावन आणि महत्त्वाचं वटसावित्रीचं उपास किंवा व्रत करत असतो, त्यामुळे ही चूक टाळा. मैत्रिणींनो, आता आपण म्हणाल की आता हे सर्व सांगितलं ठीक आहे, पण आता नेमकं आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी? तर यंदाची वटपौर्णिमेला कोणते रंग शुभ सांगितले आहेत? तर मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये रंगांना देखील खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आपण ज्या प्रकारचं वस्त्र साडी घालतो त्यानुसार आपल्यामध्ये एक सकर्मक ऊर्जा किंवा एक नकर्मक ऊर्जा येत असते, अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे. काही रंग धार्मिक कार्यामध्ये निश्चित मानले गेले आहेत, म्हणजेच पूर्णपणे वर्ज्य आहेत. त्यामुळे रंग खूप महत्त्वाचे मानले गेले आहेत, खास करून अशा धार्मिक कार्यामध्ये म्हणजेच सणामध्ये. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही यंदाच्या वटपौर्णिमेला नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर यंदा वटपौर्णिमेला अतिशय शुभ रंग मानला जाणारा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. तर तुम्ही यंदाच्या वटपौर्णिमेसाठी पिवळ्या रंगाची साडी घेऊ शकता. पिवळा रंग हा शुभ रंग आहे. पिवळा रंग मैत्रिणींनो, यंदा वटपौर्णिमेसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णू बृहस्पती देव आणि मंगलदेवतेचा प्रतीक मानला जातो. हा रंग ज्ञान, समृद्धी, आनंद, सकर्मक ऊर्जा दर्शवतो असं मानलं जातं. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने घरात सुख शांती टिकून राहते, दाम्पत्य जीवनात प्रेम वाढतं. म्हणून जर तुम्ही यंदा नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच घ्या, पण पिवळ्या रंगाची साडी नक्की घ्या. यंदा वटपौर्णिमेचा दुसरा रंग शुभ आहे तो म्हणजे लाल. लाल रंग तुम्ही घेऊ शकता. लाल रंग हा प्रेम आणि समर्पण आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून अनेक स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंग किंवा लाल रंगाची जरीची साडी परिधान करू शकता. दुसरा रंग आहे हिरवा. हिरवा रंग समृद्धी, निसर्ग आणि नवजीवनाचं प्रतीक मानला जातो. चौथा रंग आहे केसरी. त्यामुळे केसरी रंग सुद्धा श्रद्धा आणि अध्यात्माचं प्रतीक मानला जातो. हा रंग सकर्मक आत्मविश्वास वाढवणारा मनाला जातो. ज्या स्त्रियांना साधेपणा, धार्मिकतेची आवड आहे त्यांच्यासाठी केशरी रंगाची साडी ही एक उत्तम पर्याय असू शकते. वटपौर्णिमेच्यासाठी 5वा अत्यंत शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी. गुलाबी हा रंग सर्वांचा आवडता रंग मानला जातो. पती पत्नीमधला जिव्हाळा, प्रेम, भावनिक बंध अधिक रूढ व्हावेत अशी भावना या रंगाशी जोडली जाते. म्हणून हलक्या गुलाबी या रंगाची साडी देखील वटपौर्णिमेसाठी तुम्ही घेऊ शकता. आता मंडळी, ताईंनो, मी तुम्हाला एक सांगते, वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाची साडी घालू नका. त्याचबरोबर काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालू नका. तर साडी घालताना जरी काठीची साडी असायला पाहिजे. आणि हो, जर तुमच्याकडे काळी साडी असेल तर ती चुकूनही घालू नका. पांढऱ्या रंगाची साडी असेल तर जर तिच्यावर बॉर्डर जरीची असेल तर तुम्ही घालू शकता, पण पूर्ण व्हाईट साडी तुम्ही घालू नका. त्याचबरोबर बांगड्या ह्या हिरव्या बांगड्या असल्या पाहिजे. मेटलच्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या बांगड्यांना आपल्या हिंदू परंपरेमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. जर ताईंनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.